एक चतुरस्त्र अभिनेता म्हणजे मकरंद अनासपुरे. मला असं वाटतं की ही एवढी ओळख पुरेशी आहे अनासपुरेंसाठी. चला तर मग दिल के करीब मध्ये मी सुलेखा तळवलकर मकरंद अनासपुरेंचं अगदी मनापासून स्वागत करते. धन्यवाद. वेलकम टू दिल के करीब. तुम्हाला माहितीये का, आमचे जे दिल के करीबचे सगळे फॅन्स आणि प्रेक्षक आहेत ते सतत कमेंट्स टाकत राहतात आणि त्यांची विश लिस्ट सांगतात आम्हाला, आणि त्याच्यामध्ये नेहमी एक नंबरचं नाव तुमचं असतं. सो गेले कित्येक महिने आम्हाला ते सांगतात की आम्हाला मकरंदांशी बोलायचंय, त्यांचा इंटरव्ह्यू ऐकायचा आहे. सो आय थिंक इतक्या वर्षांची माझी विश सुद्धा आता पूर्ण होणार आहे. थँक्यू. मी तुमची कधीपासून फॅन आहे माहितीये? आपण स्मिताताईंची फिल्म केली होती, आपण म्हणजे तुम्ही केली होती, आपलं प्रोडक्शन होतं ते सातच्या आहेत घरात, आणि तेव्हा तुम्ही बऱ्यापैकी नवीन होतात आणि तुम्ही खूप धमाल केली होती फिल्ममध्ये. त्या सिनेमापासून उलट जास्त सुरुवात झाली होती माझ्या, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये मी नमूद झालो त्या सिनेमामुळे असं म्हणता येईल. कारण ती पहिली फिल्म होती ज्यामधला माझी भूमिका जास्त रजिस्टर झाली. हो ना. पण मला सांगा की आयुष्यात असा कुठला अनुभव तुम्हाला आला किंवा असा कुठला प्रसंग आला जेव्हा तुम्ही ठरवलं की सिनेमा आणि नाटक या क्षेत्रातच आपल्याला काम करायचंय? 94 साली मी नाट्य दर्पणची स्पर्धा केली होती आणि सुधीर दामले नाट्य दर्पणची स्पर्धा घ्यायची आणि त्याचा विषय एक असायचा, म्हणजे कुणीतरी सुचवलेला विषय आणि त्यावर सगळ्यांनी एकांकिका करायची. आणि त्या वर्षी प्रमोद नवलकरांनी आधार नावाचा विषय सुचवला होता आणि आम्ही एकांकिका केली होती. त्याचे 2 सेंटर असायचे, पुणे आणि मुंबई, आणि राऊंड सगळे मिळून 3 असायचे, पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि अंतिम. आणि त्या वर्षी 94 साली 8 एकांकिका अंतिमला होत्या. पुणे सेंटरवरनं 3, मुंबई सेंटरवरनं 5, अशा 8 एकांकिकांचं. आणि 79 एकांकिकांमधनं ज्या 3 निवडल्या गेल्या त्यात माझी एकांकिका होती. आणि मुंबईमध्ये अशीच काही परिस्थिती होती, 5 त्या वर्षी बऱ्याच एकांकिका होत्या, म्हणजे 200हून जास्त होत्या दोन्ही सेंटरला. आणि फायनलला मला अभिनयाचं, सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पहिलं बक्षीस मिळालं. आणि ती स्पर्धा पाहायला प्रमुख पाहुणे नाना पाटेकर होते. तर नानांनी ती एकांकिका बघितली आणि त्यानंतर ते मला म्हणले की, म्हणजे विंगेमध्ये मला ते भेटले आणि ते मला म्हणाले की तू थांब, कारण मला जरा बोलायचं आहे. आणि मग ते बोलत असताना त्यांनी उल्लेख केला की तुझ्यासारख्या कलावंतांनी मुंबईत यायला पाहिजे आणि तुझं निश्चित काहीतरी होईल. कारण एकांकिकेत मी मांजर सुंबेकर नावाचं पात्र केलं होतं आणि माझ्याबरोबर मंगेश देसाई होता. तर मांजर सुंबेकर आणि कृष्ण अशी 2 पात्रांची एकांकिका. तर मांजर सुंबेकरच्या तोंडी काही वाक्य, कृष्ण विचारतो की मांजर सुंबेकर तुम्ही ऍक्टर बरे दिसता, मग तुम्ही इकडे मुंबई पुण्यात का नाही ट्राय करत? तर मांजर सुंबेकर म्हणतो, कसं आहे देवा, इकडचे लोक म्हणजे काही त्यांचा भरोसा नाही, ते नुसतं म्हणते तू ये रे एकदा, आपण बसू रे एकदा. हे बसवत नाहीत आणि बोलत नाहीत, अशा पद्धतीची काही वाक्य होती. तर त्याचा संदर्भ घेऊन पाटेकरांनी सांगितलं की असं काही नाही, तर तू ये, तुला निश्चित मी मदत करेन, असं ती जाहीरच नेहरू सेंटरमध्ये त्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर मग ती माझ्या मनात आलेली इच्छा होती की आपण मुंबईत यायला हवं. आणि ती माझी खरं तर काय मुंबईतली एंट्री ठरावी अशी ती घटना होती. म्हणून तेव्हापासून मी मुंबईत येण्याचं ठरवलं. मुंबईत आलोही आणि आज गेली 26 वर्ष मी इंडस्ट्रीत आहे. बरं, मला सांगा की तुम्ही जेव्हा मुंबईत आलात तेव्हा खूप स्वप्न घेऊन आला होता आणि मी असं ऐकलंय की तुमच्या वाट्याला स्ट्रगल सुद्धा भरपूर होता. इनफॅक्ट तुमच्या अनेक फॅन्सना तुमचे स्ट्रगलचे किस्से पाठ सुद्धा आहेत. सो त्या सगळ्या फ्रस्ट्रेशन मधून तुम्हाला म्हणजे कसं वाटलं की नाही मी यशस्वी होईनच? म्हणजे कसं असतं पहा, आता मी स्ट्रगल ही कल्पना तशी मला मान्य नाही. कारण एक तर तुम्हाला कुणी आमंत्रित केलेलं नसतं, तुम्ही मुंबईत या आणि तुम्ही असं ती तुमची स्वेच्छेने घेतलेला निर्णय असतो. त्यामुळे मुंबईत आल्यानंतर तुम्ही रडण्याचं काही प्रयोजन नाही. त्यामुळे मी बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये माझे स्ट्रगलचे किस्से सांगितले, पण ते हृदयस्पर्शी नाहीये, ते विनोदी आहेत. कारण मी त्याच्याकडे तसं पाहतो. कारण त्या कालखंडामध्ये तुम्ही जे बघत असता जवळून,
ते तुम्हाला फार अंडरलाईन होत जात असतं. आणि कदाचित मी ज्या वयात आलो, मी 21व्या वर्षी मुंबईत आलेला मनुष्य आहे. म्हणजे 73चा माझा जन्म आहे, 94ला मी मुंबईत आलो. म्हणजे एक्झॅक्टली 21व्या वर्षी मी ग्रॅज्युएट झाल्यानंतर मुंबईत आलोय. तर त्या काळातले किस्से खूप आहेत. पण मला असं वाटलं, म्हणजे बघ आता मुंबईतल्या नटांचं काय होतं, स्ट्रगल फॉर आयडेंटिटी त्यांचा डायरेक्ट सुरू होतो. पण जो बाहेर नाही येतो त्याचा स्ट्रगल फॉर सर्व्हायव्हल आधी असतो. खरंय. आणि असे बहुतांश नट आहेत, म्हणजे मी काही एकटा नाहीये त्यातला. हिंदीमध्येही बरेच कलावंत आहेत किंवा मराठीमध्येही बरेच आहेत जे बाहेरून आले आणि त्यांना फक्त त्यांचा स्ट्रगल कधी मांडला गेलाय, कधी मांडला गेला नाही. आणि कसं होतं की त्या कालखंडात तुम्हाला काहीतरी एक गोष्ट अशी मिळणं गरजेची असते. मी असं ठरवलं होतं की आपण राहायचंच. म्हणजे तानाजी मालुसरेंचं जसं सिंहगडावर युद्ध झालं आणि तानाजी जेव्हा धारातीर्थी पडले त्यावेळी शेलार मामांनी जसं सांगितलं की तुमचा बाप इथे मरून पडलाय आणि गडावरचे दोर आम्ही कापले, लढा नाही तर मरा. तर स्ट्रगलरला तशाच पद्धतीचं असतं. एकदा तुम्ही डिसाईड केलं, स्वतः निर्णय घेतला, तर मग लढा किंवा मरा अशी गोष्ट असते ना ती. तर मी त्या ध्येयानं सगळं केलं. आणि तुला सांगायचं तर माझं स्ट्रगल हा 12 वर्षाचा होता तब्बल. म्हणजे कायद्याचं बोला हा नायक म्हणून सिनेमा मला 2006 साली मिळाला. आणि त्याच्या अगोदर मी 94ला आलोय. म्हणजे ते तब्बल 12 वर्षांचा तो स्ट्रगल आहे. तर त्या कालखंडात मी काही खूप दुःखी होतो अशातला भाग नाही. मी मजा जास्त केली. मी त्या सगळ्या गोष्टींकडे जास्त विनोदाने बघितलं. आणि कधीतरी एकदा मला असं वाटलंही होतं की आपण परत जावं. तो कोणता क्षण होता? पण म्हणजे आता बघ, तो क्षण सांगायचा म्हणजे मी काही नावं घेत नाही, पण मी नाटक जेव्हा केलं होतं पहिलं, त्यावेळी एका मातब्बर नटाने पहिल्याच दिवशी स्टँडिंगला माझा अपमान केला होता. आणि दिग्दर्शकाला म्हणले की हे असली माकडं कुठून धरून आणतो तू, असं त्यांनी जाहीर ह्याच्यात माझ्याविषयी उद्गार काढले. तर मला असं वाटलं आपण परत जायला पाहिजे. म्हणजे आपण जे शिकलोय ते सगळंच खोटं आहे किंवा आपला अभिनय हे सगळंच खोटं आहे. पण जेवत असताना दुपारी मला दिग्दर्शक माझ्याकडे आले आणि ते म्हणाले की ह्या नटाकडे लक्ष देऊ नको, तो भंपक आहे. मी दिग्दर्शक आहे आणि तू खूप चांगला नट आहेस. ज्या दिवशी मला वाटेल तू अभिनय चांगला करत नाही त्या दिवशी मी स्वतः तुला सांगेन, पण तू चांगलं काम करतोयस. आणि त्या दिग्दर्शकाचं श्रेय मी सातत्याने मानतो. म्हणजे त्यांनाही ते माहिती आहे. आणि जेव्हा पहिला प्रयोग झाला नाटकाचा त्यावेळी माझं काहीतरी खूप छोटंसं काम होतं. सगळं मिळून 10 मिनिटाचं असेल नाटकात. पहिल्या अंकात 7-8 मिनिटं आणि तिसऱ्या अंकात 2 मिनिटं. तर पहिल्या एंट्रीलाच मला खूप प्रतिसाद मिळाला. दीनानाथला प्रयोग होता आणि मग दीनानाथची बघ ग्रीन रूम लांब आहे. तर अंधारामध्ये मी जात असताना त्या नटाने माझा हात धरला आणि ते म्हणाले की आय एम सॉरी, माझं चुकलं तुझ्याविषयी, पण यानंतर तुला मुंबईत कधी अडचण आली तर माझ्याकडे तू मध्यरात्री आलास तरी माझं दार उघडं आहे तुझ्यासाठी. हा मोठेपणाही त्यांनी दाखवला. नंतर आमची मैत्रीही झाली वगैरे. पण तो क्षण होता जिथे मला असं वाटलं की आपण आता निघून जावं. पण मी गेलो नाही, ही एक फार महत्वाची गोष्ट. आणि माझ्या भावाने कधीतरी एक फार छान शेर मला लिहून पाठवला होता, तो फार महत्वाचा होता. फलक को चाह है जहां बिजलियां गिराने की. फलक म्हणजे आकाश. फलक को चाह है जहां बिजलियां गिराने की, हमें भी जिद है वही आशिया बनाने की. तर हे मला वाटतं त्या कालखंडात आपण कलावंत असतो, आपण थोडेसे काय म्हणूया भावनिक असतो व्यावहारिक असण्यापेक्षा. तर त्यामुळे भावनेतून मोठे होणारी आपली जमात आहे. तर त्यामुळे मला असं वाटलं की मी थांबलो या काही घटनांमुळे, गोष्टींमुळे, आणि अजून थांबलोच आहे. नाही, खरं तर तुमचं शिक्षण सुद्धा उत्तम झालेलं आहे. म्हणजे मुंबईत येऊन तुम्हाला उत्तम नोकरी मिळू शकली असती आणि एक छान तुम्ही आयुष्य काढू शकला असतात. पण तरी सुद्धा कधी तुम्हाला अर्धपोटी राहावं लागलं या क्षेत्रात येऊन, कधी अपमान सुद्धा सहन करायला लागला, जसं आता तुम्ही म्हटलं. तर या सगळ्याचं फ्रस्ट्रेशन यायचं का? म्हणजे हे बघ, अपमान ही गोष्ट कशी आहे, मी आता नवीन मुलांना सांगतो, सहन करण्याची शक्ती म्हणजे अपमान ज्याला जास्त सहन करता येईल तो जास्त यशस्वी होईल. हे एक वन ऑफ द क्वालिफिकेशन्स आहे. कारण काय असतं, त्या काळात तुमची एक तर आयडेंटिटी नसते, तुम्हाला कोणी ओळखत नसतं. आणि त्या काळात जेव्हा गरज असते तेव्हा कोणी विचारत नसतं. आता बघ, आता मी सेलिब्रिटी आहे
आता मी कुठे गेलो तुम्हाला काजू बिजू असे ठेवतात, बदाम, ड्रायफ्रुट्स. आता मला त्याची गरज नाही. बरोबर. ज्या कालखंडात मला होती त्या कालखंडात कदाचित मला विचारलं असतं तर मी खाल्लं असतं की ते. म्हणजे मी अगदी मला आठवतं की पहिल्याच नाटकामध्ये मी आमदार निवासात राहायचो आणि तेव्हा असं अर्धपोटी आपण हे करत असायचो आणि नाटकाला काय दिनानाथच्या VIP रूम मध्ये रिडिंग चालायचं आणि त्यामध्ये असं एक असायचं की ट्रे यायचा बिस्किटांचा भरून आणि चहा यायचा. तर जनरली संकेत असा असतो की काय म्हणूया मॅनर्स. याला काही मॅनर्सच नाहीत असं आपण जेव्हा म्हणतो. मॅनर्स काय असतात, तुम्ही 1-2 बिस्किट घेतली खाल्ली आणि तर मी खूप खायचो. तर सगळेच जण असा काय हा असं बघायचे. त्यांना काय सांगत बसू मी आमदार निवासात राहतो आणि मी काही जेवलो नाही आज वगैरे असलं काही भानगडीत नाही. पण जे प्रमुख कलावंत होते त्यांच्या लक्षात आलं ते. मग ते काय करायचे, दरवेळी एखादी गोष्ट मागवताना त्यांच्यासाठी 2 मागवायचे. अरे 2 सँडविच आण रे मला, आणि मग मला बोलवून द्यायचे ते. तर ते कसं असतं की ती भाषा नाहीये, ते बोलणं नाही. ते मला कधी बोलले नाहीत, मीही कधी त्यांना बोललो नाही. पण ती मला असं वाटतं की घटना महत्वाची असते आणि ते लक्षात घेणं गरजेचं असतं. आणि अशी खूप प्रसंग. दुसरा अपमान म्हणजे काय असतो, अपमान म्हणजे तुम्ही मानला तर अपमान, तो मानलाच नाही तर. कारण जर तुम्हाला अपमान ही गोष्ट त्या काळात भयंकर वाटत असेल तर तुमचं काहीच घडू शकत नाही. आणि बघ अलीकडच्या काळात आपण असं म्हणतो की एखादा नट हा मोठा झाल्यानंतर इतरांचे जास्त अपमान करतो. त्याचं कारणही असं असू शकेल की त्याने खूप सहन केलेलं असेल, त्याचं आउटलेट असेल, काय जे असेल ते. पण त्या कालखंडात त्यांनी जास्त सहन केलं असेल कदाचित, असंही असू शकतं. तर पर्टिक्युलरली त्या काळात अपमान सहन करण्याची शक्ती आपल्यामध्ये पाहिजे आणि ती माझ्यात होती. सुरुवातीला माझ्या भाषेवर पण खूप कमेंट झाल्या, खूप विनोद झाले त्यावर. तर मी कधीही त्याचं वावगं मानलं नाही. मी त्याच्यावर म्हणजे तुला सांगतो की मी बऱ्यापैकी शिकलेला आहे हे माहीत व्हायलाच बराच कालखंड गेला इंडस्ट्रीमध्ये. बरं, ते अलीकडच्या काळात माहीत झालंय. म्हणजे अगदी तुला सांगायचा किस्सा म्हणजे मी हापूस नावाचा सिनेमा करत होतो, अभिजितचा, साटमचा. आणि सुबोध माझ्या बरोबर होता, भावे. तर सुबोध त्यात सायंटिस्ट असतो. तर तिथे आम्ही बसलो होतो, माझा आणि त्याचा सीन होता, तो व्हायच्या अगोदर आम्ही. तर तिथे तो आर्ट डिरेक्टर त्याची रूम सेट करत होतो सायंटिस्टची. तर मी त्या आर्ट डिरेक्टरला म्हटलं, अरे एक त्या आंब्याचं एक बॉटनिकल नाव असतं, मँगीफेरा इंडिका लीन असं नाव आहे म्हटलं, आंब्याचं बॉटनिकल. तो सुब्याला भयंकर आश्चर्य. म्हटलं म्हणलं तू एवढा कसा तुझं? पण मी म्हटलं मी BSc झालो बॉटनीमध्ये. बरं. तर आता सुब्याला सुद्धा तेव्हा कळलं की ह्याचं शिक्षण हे BSc बॉटनी मधलं झालंय. अर्थात त्याचं मी कधी हे केलं नाही. म्हणजे कदाचित भाषेमुळं बऱ्याच जणांना असं वाटलं की हा शिकलेलंच नाहीये, किंवा 10वी पास असेल किंवा 10वी नापास असेल, या सदरातला असेल. पण ते हळूहळू होतं ते त्यातनं. म्हणजे जसं तुम्ही खूप काम करत जाता, जसं तुमचं लोकांना तुमचं बोलणं कळत जातं, त्यावेळी लोकांना कळते की हा शिकलेला आहे. तुम्ही पर्टिक्युलरली सांगण्याची त्या काळात गरज नसते. आता त्याच्याविषयी माहीत झालं एवढंच. नाही, मला तुम्हाला तेच विचारायचं होतं की तुमची भाषा खूप सुंदर आहे, तुमचं वाचन खूप चांगलं आहे, शिक्षण उत्तम आहे, तुमचं इंग्रजी सुद्धा खूप उत्तम आहे. तरी सुद्धा मराठवाडा स्टाईलचा एक कलाकार किंवा एक स्टार असा तुम्हाला का बनायचं होतं? त्याचं कारण असं की मला तुम्हाला असं वाटलं नाही कधी की एक फाडफाड इंग्लिश बोलणारा किंवा शहरी मराठी बोलणारा आपण हिरो होऊया म्हणून? हे बघ, तुला सांगतो, आपल्याकडे इंग्रजी ही भाषा नाही, ते स्किल आहे. म्हणजे तुला इंग्रजी येत नाही यावर तुझी टर उडवली जाऊ शकते. आता मी फ्लुएंट इंग्रजी बोलत नाही, मला इंग्रजी सगळं कळतं. परदेशात मी खूप हिंडलोय, मला कधीही अडचण आली नाही तिथल्या लोकांशी कम्युनिकेट करताना. पण मी ते दाखवायलाच कशाला हवं, अट्टहास कशाला पाहिजे, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की माझी एक भाषा आहे ज्यामध्ये मी जन्मलो. आता ती भाषा मी मोठी केली असं बरेच जण म्हणतात, पण ते अत्यंत चुकीचं स्टेटमेंट आहे. भाषेने मला मोठं केलं असू शकतं, कारण भाषा माझ्या आधीही होती, माझ्या नंतरही असणार आहे.
आणि तिने मला कदाचित मोठं केलं असेल. मी भाषेला मोठं करण्या इतपत पात्रता माझ्यात कधीही नव्हती, कधी येणार नाही. त्यामुळे आणि दुसरं असं असतं की आपल्या भाषेमध्ये आपण जास्त व्यक्त होऊ शकतो चांगल्या पद्धतीने. मला जे काही ठामपणे म्हणायचंय ते मी माझ्या भाषेत म्हणू शकतो. हा त्यातला महत्वाचा मुद्दा असतो. दुसरा, या शहरामध्ये पुण्यात असेल, मुंबईत असेल, स्वच्छ बोलणारी खूप मंडळी आहेत. मग माझी शैली काय? मी माझ्या शैलीसहित आलोय, ती मराठवाड्याची आहे. आता बघ, प्रत्येक जण असं, आणि प्रत्येक ग्रामीण भाषेत गाणं असतं बघ. तू कुठलीही भाषा घे. आता अगदी अलीकडे नागराजनी सैराटमध्ये बघ सोलापूरची भाषा आणली ग्रामीण मध्ये. तो सिनेमा प्रचंड यशस्वी आहे. तर भाषिक सौंदर्य नेहमी आपल्याकडे स्वीकारलं गेलेलं आहे. हा प्रघात चुकीचा आहे की ही इथल्या गावची भाषा म्हणजेच स्वच्छ भाषा आणि तीच मराठी, असलं काही भानगड नाहीये. कारण त्या भाषेवर अपरिमित संस्कार झालेले असतात. आता स्वच्छ मराठी तरी स्वच्छ कशी, त्यामध्ये फारसी आणि उर्दू शब्द किती आहेत. तुम्ही सलाम म्हणता, तुम्ही दस्तावेज म्हणता, तुम्ही खूप उर्दू फारसी शब्द स्वच्छ मराठीत वापरता की. मग ते त्याचं परिमाण आणि प्रमाण कोणी ठरवायचं असा मुद्दा आहे. पण तेच जर तू ग्रामीण भाषेत बघितलंस तर तुला गोडवा आहे. तू एखाद्याची कोकणी भाषा जर ऐकत असेल आणि तुला कोकणी कळत नसेल तरी सुद्धा तुला ती भाषा आवडेल. हो, खरंय. अरे किती मस्त आहे हे. तू विदर्भात गेलीस तर तिथलं ती भाषा ऐकून तुला, कारण त्यामध्ये गाणं आहे आणि ते गाणं ज्याला पकडता आलं तो ती भाषा फार स्वच्छ चांगली मांडू शकतो. जसं आपल्याकडे मालवणीत मच्छिंद्र कांबळेंनी मांडली, किंवा अलीकडे वैभव मांडतो मांगले, किंवा भारत गणेशपुरे विदर्भातली भाषा मांडतो. तर प्रत्येकाच्या भाषेची एक शैली आहे आणि ती असावी, ती ठामपणे असावी. कारण स्वच्छ बोलणारी तर खूप मंडळी आहेत. म्हणजे हजारात 1001 होण्यात काय पॉइंट आहे. तुम्ही 1 पासून जर सुरुवात केली तर मग ती मजा आहे. तर म्हणून मी भाषेविषयी, आणि राहता राहतो वाचनाचा भाग, तर ती एक आवड मला खूप आधीपासून आहे. म्हणजे फार अफाट असं काही माझं ग्रेट वाचन नाही, पण आहे जे काही असेल ते. तर त्यातून मी समजून घेतो. त्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी समजू शकतात. वाचन तुमच्या कल्पनेचे खूप सारे दरवाजे उघडू शकतं आणि तुम्हाला व्हिज्युअलाइज करता येऊ शकतं. आणि बघ, गंमत अशी असते की ते नेमकं तसंच व्हिज्युअल पुढे तुम्हाला दिसेल अशी काही भानगड नसते. कधीतरी मी कलावंत म्हणून जेव्हा गमन नव्हता बघितला त्यावेळी सीने में जलन आंखों में तूफान सा क्यों है, ही गझल मला असं वाटलं होतं की कधीतरी मध्यरात्र आहे शहरातली आणि त्या नायकाला झोप येत नाहीये म्हणून तो खिडकीचा पडदा हलतोय, तो खाली बघतो, तो कुठेतरी फुटपाथवर झोपलेले काही गरीब मंडळी त्याला दिसतात, कुत्री धावताना, असं काहीतरी असेल असं मला वाटलं. पण ते भर दुपारी टॅक्सीत गाणं आहे. तर त्यामुळे पण गंमत ही आहे की तुझं एक व्हिज्युअल तयार होतच की. बरोबर. आणि म्हणून तुम्हाला काय करायचं असतं की तुमचा कॅनव्हास वाढवणं एवढीच तुमची गरज आहे. आणि दुसरं असं की प्रत्येक गोष्ट तुम्ही पाहत जा. माणसं समजून, कारण पुस्तकं जशी वाचता येतात तशी माणसंही वाचता येतात. तू एखाद्याशी साधारण दिवसभर एखाद्याच्या सहवासात राहिली तर तुला मूल्यमापन करता येऊ शकतं की ह्याला काय आवडतं. कारण बघ, अशी मंडळी असतात आणि तुम्ही त्यांना खुश करण्यासाठी फार साध्या युक्त्या करू शकता. काय सुंदर ड्रेस आहे ग तुझा, दिवसभर सुलेखा खुश. किंवा एखाद्याला, काय तू आज स्प्रे मारलायस रे, क्या बात आहे, असं तू केलंस की तो दिवसभर तुझ्याशी खूप आनंदाने राहतो. कारण का, तर तू त्याला प्लीज केलंस, त्याच्या आनंदाची जागा तुला कळली. तर हे खूप साधं आणि सोपं आहे. म्हणून माणसं वाचायला शिकतो मी. आणि ते मला, आणि भाषा ही कशी असते की तुला ठाशीवपणे सांगता येतं. मराठवाड्याच्या भाषेमध्ये गंमतच आहे. तुम्हाला 2 वाक्यात असा हाबाडा बसला आणि त्याला मी, म्हणजे तुम्हाला एका वाक्यात कळलं यांनी काहीतरी केलंय त्याचं. तर हे ठसठशीतपणे मांडता येत. सो हे तुम्ही ठरवलं होतं की मी याच भाषेमध्ये? अर्थात मी अजूनही तसंच बोलतो. त्यामागे खूप विचार सुद्धा होता तुमचा? विचार असण्यापेक्षा माझी ती भूमिका आहे. कारण मी ज्या भाषेत जन्मलो वाढलो ती भाषा माझ्या बरोबरच राहील ना. आणि बघ, तू जगामध्ये प्रत्येक कलाकृती, प्रत्येक कलाकाराने ही स्वतःच्या भाषेत मांडलेली आहे.
आणि जगाने त्याला स्वीकारलेलं आहे. यात फक्त चार्ली चॅपलिन हाच एकटा अपवाद आहे की त्यांनी भाषेचा उपयोग नाही केला. पण बाकी तू बघशील तर त्यांचे ठसठशीत असे भाषेचे प्रयोग आहेत. म्हणजे अगदी दारासिंगांनी हनुमान केलं तर पंजाबी हनुमान होता ना. हिंदी आपण रामायणात बघितलं की त्यांच्या भाषेवर, हिंदी भाषेवर पंजाबीचा प्रभाव आहे. पण आपल्याला ऑड नाही वाटलं ते, कारण त्यांचा प्रामाणिक हेतू जास्त महत्वाचा आहे. फक्त तुम्ही तेवढ्या स्ट्रॉंगली मांडलं, कन्व्हिन्सिंग मांडलं की मग ते पटतं. तुमच्या बोलण्यावरून मला एक गोष्ट समजली की आत्मविश्वास प्रचंड होता पहिल्यापासून, आणि त्याबरोबर पथनाट्यातून मिळालेलं तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा होतं. सो त्याची सांगड घालून तुमचं करिअर तुम्ही डेव्हलप करायचं असं ठरवलं होतं का दुसरं काही होतं? नाही, बघ आता आपण यशस्वी झाल्यानंतर काहीही मी ठरवलं होतं असं म्हणलं तरी ते चालू शकतं. पण ते त्या कालखंडात तसं नसतं. कारण तुम्ही प्रामाणिकपणे काहीतरी करत असता आणि त्याला यश मिळत जातं असं. प्रशांत दामलेंनी मला एक फार छान गोष्ट सांगितली होती. ते स्ट्रगलर असताना, म्हणजे मी स्ट्रगलर असताना ते मला एक दिवस म्हणाले की हे बघ मग, गोष्ट साधी असते. आपल्या डायरीतली 30ही पानं आपण व्यस्त आहोत असं आपण दर महिन्यात जेव्हा लिहायला लागतो आणि फक्त आपल्या कामाकडे लक्ष देतो, तर एक दिवस आपल्या लक्षात येतं की आपल्याकडे पैसेही खूप आले आणि आपल्याला प्रसिद्धीही मिळाली आणि लोक आपल्याला ओळखतात. त्याच्या मागे आपण लागण्याचं काही एक प्रयोजन नाही. बघ, हे इतकं साधं आणि सरळ आहे. आता पथनाट्यांनी माझ्या आयुष्यात काय केलं तर मला अगदी सर्वसाधारण कम्युनिकेट करायची सवय लागली. म्हणजे मी अगदी थेट बोलतो. कारण पथनाट्यांमध्ये तुम्हाला कुठलंही रंगमंची हे नसतं, म्हणजे रंगमंच नसतो, लाईट्स नसतात, तुमचं ध्वनी व्यवस्था नसते, काही नाही. अगदी डायरेक्ट ऑडियन्सशी बोलायचं गोलाकारामध्ये आणि त्यांना हिप्नोटाईज करायचं तुमच्या बोलण्याने. आणि मी काय करायचो की घरनं काही घेऊन जायचो नाही. आणि मग त्या कालखंडात तिथे असलं की मग पथनाट्य सुरू व्हायच्या आधी चहाची टपरी बिपरी याचं गावातला एक टिपिकल अड्डा असतो. तिथं मामा जरा टोपी द्या, नाही नाटक झाले की देतो लगेच. कोणाची मफलर घे, एखाद्याची काठी आवडली, चष्मा आवडला तर ती घेऊन मी सादर करतो. नंतर लोक राहू द्या तुम्हालाच राहू द्या, तुम्ही हाशिलकडे असं करून. पण आता ही कम्युनिकेशनची सवय लागली. आणि मग बऱ्याचदा आता मी मोठ्या मोठ्या शोचं अँकरिंग पण केलं, म्हणजे अगदी अजय अतुलच्याही बऱ्याच शोचं केलं. तर नागपूरमध्ये जेव्हा अजय अतुलची एंट्री होती आणि अगदी 120 वादक बिदक असं भव्य आणि 75,000पेक्षा जास्त ऑडियन्स होता. आणि त्या एंट्रीला ना त्यांचं ते म्युझिकच ओपन होईना, ते एंट्री ट्रॅक. आणि त्यामुळे ते सगळं स्टँड स्टिल झालं. आणि मी सुदैवाने स्टेज सोडलेलं नव्हतं तोपर्यंत. तर माझ्या लक्षात आलं काहीतरी घोळ झाला, कारण आपण जवळपास एक्झिटला आलोय आणि तरी काही क्यू नाही. तर मग मी थांबलो. मग मी परत आलो. तर भर थंडीमध्ये तो जो ऑपरेट करत होता त्याला असं टप 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 घाम आणि तो हात थरथरत होता. मग मी त्याला म्हणलं, गडबड करू नकोस. असं करून मी प्रेक्षकांना, माझा लेपल ऑन होता, मग मी ऑडियन्सला सांगितलं पारंपरिक गडबड झालेली, ते अजय अतुल म्हणलं तिथंच उभे आहेत, त्यांना यायचंय म्हणलं असं पॉश एंट्री. आणि म्हणलं हात गडबडलाय जरा, ते होतं ना म्हणलं कार्यक्रमात. आणि मग मी काही किस्से विदर्भातले सांगितले. विदर्भात एक शकुंतला नावाची गाडी आहे, म्हणजे ब्रॉडगेज गाड्या असतात तशा पूर्वी मीटर गेज होत्या, अगदी छोटे रूळ आणि ते अगदी स्लो चालायच्या गाड्या. तर ते शकुंतलेला मी म्हणलं, एकदा एक बाप आणि मुलगी, तर मुलीला दाखवायचा कार्यक्रम होता म्हणून पहाटेच घरनं निघाले आणि गाडीत बसले. गाडी चालली म्हणलं शकुंतला, आणि एका टप्प्यावरती भूक लागली म्हणलं त्या बापाला आणि लेकीला. तर त्यांना बाहेर ना बोराचं झाड दिसलं आणि तेव्हा बोराचे दिवस होते, बोरं पिकले होते. मग त्या बापाने पटकन हात घालून फांदी धरली आणि त्याच्या सुदैवाने गाडी थांबली. मग त्यांनी ते बोरं काढले, लेकीला खाऊ घातले, स्वतः खाल्ले, डब्यात वाटले. आणि ते सगळं झाल्यावर एक जण आत आला आणि म्हणला त्या बापाला की मी इंजिन ड्रायव्हर आहे, तुमची बोरं खाऊन झाले असतील, फांदी सोडा म्हणजे गाडी पळून जाते. तर असे काही किस्से. मग मी तिथे जरा रंगवलं. तोपर्यंत त्याचा इश्यू सॉल्व्ह झाला. मग एंट्री झाली. पथनाट्यांनी मला हे दिलं आणि ती पथनाट्यांची जी शिदोरी आहे तीच मी अजून पुरवून खातोय, एवढंच आहे. पण ती सुरुवात कशी झाली पथनाट्यांची?
त्या काळात आमचा ग्रुप होता रंगकर्मी नावाचा औरंगाबादेत. बर. मी 90 साली औरंगाबादला आलो ग्रॅज्युएशनसाठी. मी BSc आणि बॅचलर ऑफ ड्रामॅटिक्स अशा 2 डिग्र्या एकत्रित केल्या. तर त्या कालखंडातली ही गोष्ट आहे. आणि तेव्हा आम्ही साक्षरता अभियान, हुंडाबंदी, व्यसनमुक्ती, वाहतूक सुरक्षा अशा जवळपास 1001 पथनाट्य केली असतात. बर. 1000. आम्ही खूप जिथे संधी मिळेल तिथं पथनाट्य. इव्हन आम्ही पुण्याच्या शनिवारवाड्यात पथनाट्य स्पर्धेसाठी जेव्हा परफॉर्म करत होतो शनिवारवाड्यासमोर, त्यावेळी पाऊस आला. तर पुण्यातल्या प्रेक्षकांनी छत्र्या धरल्या होत्या आमच्यावर, वादकावर, याच्यावर. आणि आम्ही भर पावसात सादरीकरण करून पहिलं बक्षीस मिळवलं. ओहो. हा. तर त्यामुळे कसं आहे की पथनाट्यांनी खूप शिदोरे दिले माणसं. मग त्यामुळे मला कधीही टेन्शन येत नाही. मी मंचावर गेलो आणि एखादी अडचण झाली तर मी अजिबात घाबरत बिबरत, मी लोकांशी डायरेक्ट बोलायला लागतो. आणि ते इंटरेस्टिंग असतं. मी सुरुवातीला जो किस्सा सांगितला ना, मला आठवतंय, मी आणि माझा नवरा अंबर आम्ही विंगेत उभे होतो आणि आपल्या त्या सिनेमाचा काहीतरी एक परिसंवाद चालू होता का काहीतरी चालू होता. आणि त्याच वेळेला असंच काहीतरी झालं होतं. आणि मग तुम्ही माईक घेतला होतात आणि तुम्ही लोकांना एंटरटेन करायला सुरुवात केली होती. आणि तेव्हा मला तुमची क्रेज खूप सुरू झाली होती. आणि मला असं वाटलं की अरे, तुम्ही म्हणताय मी स्ट्रगलर आहे म्हटल्यावरती आम्ही काय करायचं, आम्ही तर कुठेच नाही आहोत. आणि ती खूप जुनी गोष्ट आहे. खूप जुनी गोष्ट आहे. हो, हो. 2002-3 सालात हिलपोरे हिलावर तुम्ही रिमिक्स याच्यावर डान्स वगैरे केला होता. बरं, तुम्ही कॉमेडियन म्हणून खूप फेमस झाला, बरोबर. पण त्यानंतर तुम्ही सुपरस्टार झाला, म्हणजे हिरोच्या भूमिका स्वीकारायला लागलात. एक फक्त कॉमेडियन म्हणून राहिला नाहीत. सॉरी टू से, पण असं कन्व्हेन्शनल गुड लुकिंग हिरो सुद्धा तुमची पर्सनॅलिटी नाही. पण तरी सुद्धा हा आत्मविश्वास कुठून आला की नाही, मी हे सुद्धा करून दाखवेन? नाही, काय असतं बघ, आता मला असं वाटतं की मराठी प्रेक्षक हा खूप समंजस आहे. आणि मराठी प्रेक्षकांनी कधी लुकवर स्वीकारले नाहीत खूप सारे. खूप देखणा हिरो मराठीत पाहिजे असले काही भानगड नाही. मराठीमध्ये इंटेलिजंट हिरो पाहिजे, जो तुमच्या हृदयाला हात घालेल, जो तुमचा विषय मांडेल. आणि त्याला स्वीकारलं गेलं. मराठी इंडस्ट्रीचा इतिहास आहे. पण अगदीच बायोपिक असेल, अगदीच शिवाजी महाराजांची भूमिका आहे, तर ती पर्सनॅलिटी भव्य पाहिजे, हेही तितकंच स्वाभाविक आहे. पण आता माझ्यासारख्या नटाला स्वीकारलं गेलं कारण मी फार आतल्या गोष्टी मांडल्या. त्या म्हणजे त्या सगळे कॉन्फ्लिक्ट्स मांडले. आता कायद्याचं बोला असेल, कायद्याचं बोलामध्ये न्याय व्यवस्थेवरची कमेंट होती की वर्षानुवर्षे ज्यांना न्याय मिळत नाही अशा लोकांनी करायचं काय. किंवा दे धक्का असेल, किंवा जाऊ तिथं खाऊ असेल, ज्यामध्ये आपण करप्शनवर कमेंट केली. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा असेल, ज्याच्यावर आपण एक सर्कॅस्टिक राजकारणावरची कमेंट केली. तर ह्या कमेंट्स किंवा गोष्ट छोटी डोंगराएवढी हा आपण दशकाभरापूर्वी मांडलेला शेतकऱ्यांच्या समस्येवरचा सिनेमा होता. ती समस्या नंतरच्या काळात आपण पाहतो की ती अजून गंभीर झाली. तर मला असं वाटतं त्या विषयांना स्वीकारलं गेलं म्हणून. आणि दुसरं मला ते माहिती आहे की तू त्यात मला सॉरी म्हणण्याची गरज नाही, कारण मलाही माहिती आहे आपण हिरो दिसत नाही. कारण माझी बायकोच म्हणते तू हिरो सारखा नसूनही मी लग्न केलं तुझ्याबरोबर. इथेच ते सगळं अंडरलाईन झालं. पण ते काही माझ्या हातात नव्हतं देखणे. पण मी समजा मुंबईतच जन्मलो असतो आणि मी जर व्यायाम केला असता तर कदाचित मी जरा देखण्या मंडळीत आलो असतो. पण मी अलीकडे मी खात्या पित्या घरचा वाटतो. पूर्वी तर नुसत्या पित्याच घरचा वाटायचं ना. त्यालाच बदलायला मला जवळपास 15-20 वर्षाचा कालखंड गेला. त्यामुळे मला त्याचं दुःख नाही. पण आपण जे काही मांडतो आहोत ते चांगल्या पद्धतीनं स्वीकारलं गेलं की मग तुमची प्रतिमा बदलत जाते. आणि मी तसा सुदैवी ठरलो. जरी विनोदाचा शिक्का असला तरी फार टुकार विनोदी सिनेमे म्हणजे मी काही केले, पण कारण ते तुला डे टू डे ह्याच्यासाठी करावे लागतात. की तू या व्यवसायात असताना जेव्हा तू दुसरं काही करत नसतेस त्यावेळी तुला काही चांगलं आणि काही वाईट. पण त्या सिनेमांनाही मी नावं ठेवत नाही, कारण त्या सिनेमांनी मला पैसे दिले. जे चांगले सिनेमे होते त्यांनी मला बक्षीस दिले पण पैसे दिले नाही. आणि जे असे मी टुकार सिनेमे केले त्यांनी मला पैसे दिले. तर त्यामुळे मला त्यांच्यावरही राग नाही. तर आपण
आपण केलेल्या कलाकृती ह्या आपलीच मुलं असतात, त्यामुळे हा चांगला आहे हा वाईट आहे असं म्हणण्याचं काही प्रयोजन नाही. इतक्या वर्षात तुम्ही इतकं यश बघितलंय, तुमच्यासाठी यशाची व्याख्या काय आहे? म्हणजे पैसा, लोकप्रियता की समाधान? बघ, मला असं वाटतं की हे इल्युजन आहे, हा भास आहे. खूप पैसे मिळाले तरी तुमच्या दैनंदिन देहबोलीत काही फरक पडत नाही. कारण खूप पैसे असले म्हणजे तुमची भाकरी चांदीची होत नाही किंवा तुम्ही हिऱ्यांची भाजी खात नाही. तर ते खूप तो भास आहे. आणि मला असं वाटतं की यशापेक्षा तुम्ही किती लोकांना भावलात हा जास्त महत्वाचा भाग आहे. आपल्याकडे अमिताभ बच्चन न आवडणारेही लोक आहेत, देव सुद्धा न आवडणारे लोक आहेत. त्यामुळे आपण तर अगदीच क्षुल्लक आहोत. त्यामुळे मी खूप जणांना आवडत असेल असा माझा समज नाही. काही जणांना आवडत असेल, काही जण मला शिव्या घालत असतील, व्हॉट्स एव्हर. पण काही जणांना मी भावतो. मी त्यांच्या खूप स्ट्रेसमध्ये, मी त्यांचा स्ट्रेस बस्टर आहे, ही एक महत्वाची गोष्ट आहे. आणि ते खुश होतात. माझं मग सिनेमा लावला की ते खूप खळाळून हसतात. आणि मला ते जिथे भेटतील तिथे ते जणू काही आमची नेहमीचीच ओळख असल्यासारखे लोक माझ्याशी बोलतात. आणि मला ते आवडतं. मीही तितक्याच गप्पिष्ट आहे, गप्पा मारत बसतो. राहता राहतो प्रश्न यशाचा किंवा तुमच्या मानण्याचा, तो मानण्याचा भाग आहे. म्हणून मी तुला म्हटलं ते इल्युजन आहे. अगदी साहिर लुधियानवींच्या भाषेत सांगायचं तर कल और आएंगे नगमों की खिलती कलियां चुनने वाले, मुझसे बेहतर कहने वाले, तुमसे बेहतर सुनने वाले, वो भी एक पल का किस्सा है, मैं भी एक पल का किस्सा हूं. तर आपण एका पलचे किस्से आहोत. आणि यशाची गोष्ट अशी आहे की निसर्ग आहे. निसर्गामध्ये एखाद्या झाडाला एखादं पान येतं, ते खूप कोवळं असतं, मग ते अजून सुंदर होतं, हिरवं. कधीतरी ते वाळतं, कधीतरी ते पडतं, पण झाड वठत नाही. त्याची पानं येण्याची प्रक्रिया निरंतर आहे. त्यामुळे माझ्यानंतर कोणीतरी अजून चांगलं ग्रामीण व्यक्त होणारा येईल, तो जास्त माझ्यापेक्षा श्रेष्ठ असेल. ते काय म्हणू, ते मेटामॉर्फोसिस सारखं आहे ना. कळीचं कसं फूल होतं तसं ते वाढत जाईल ना. अजून चांगला माणूस येईल, अजून चांगला येत जाईल, अजून एंटरटेन करणारा येईल, अजून जास्त प्रभावी विनोद करणारा येईल. आपण आपल्या कालखंडात काय केलं ही ती छोटीशी गोष्ट असते. पण हे खूप शिकण्यासारखं आहे. म्हणजे तुम्ही ज्या सिम्प्लिसिटीने हे सगळं बोलताय किंवा जे सगळं साधं सोपं सरळ ठेवताय, तेवढं आयुष्य नसतं. करायला पाहिजे आयडियली. नाही तर बघ काय होतं, माणसं ट्रॅप होतात. आता मला केस माझे कमी आहेत, मला कधी खेद वाटत नाही. मी चार चौघात हिंडतो असा, कारण मला असं वाटतं की मी समजा पॅचही लावू शकतो, सिनेमात लावतोच मी, पण असं सार्वजनिक लावला आणि मी स्टेजवर बसलोय आणि समजा उकडू लागला आणि कोणतरी आयोजक म्हणले नाही फॅन लावा बरं साईडला, आणि लावला, तर मी कार्यक्रमभर असा बसेल ना डोक्याला हात लावून. लोकांना कळणार नाही हे असे का बसलेत, कार्यक्रम तर एवढा इंटरेस्टिंग चाललाय. त्यातला विनोद मला शोधता येतो. आणि आपण आहोत तसे आहोत, कारण त्यात आपण वेगळं काय, म्हणजे आपल्यात काय असं बदलतं. म्हणून मी कधी स्टारिझम कॅरी करत नाही. मी कुठल्याही घरामध्ये जातो, मी कुठेही जेवतो, मी त्यांच्याशी बसून गप्पा मारतो. तर मला ते साधं, म्हणजे ही साधी प्रक्रिया आहे ना, तर ती समजून घेणं गरजेचं आहे. नाही तर मी ट्रॅप होईल. नाहीतर मग मला उगाच आजूबाजूला तुमचं काय उगाच असं मला, आणि त्याला काही मिनिंग नाही. त्याने आपण स्वतःला बंद करणं आहे. आणि कधी ना कधीतरी मग त्याचं फ्रस्ट्रेशन येऊ शकतं तुम्हाला. तर तुम्हाला ते यायचं नसेल तर तुम्ही समजून घ्या की तुम्ही काही श्रेष्ठ नाहीत, तुम्ही काही फार यशस्वी नाहीत, कारण ही एक भासाची कल्पना आहे, एक भास आहे. तरी सुद्धा कुठेतरी तुम्हाला कळलं असेल ना की आता मी यशस्वी झालोय. बघ, सिनेमा आपले लोकप्रिय झाले की ते आपल्याला सो कॉल्ड यश मिळतं. दुसरं, लोक आपल्याला सुपरस्टार म्हणू लागले, आपल्या स्वतः आपणच म्हणण्याऐवजी की तुम्ही यशस्वी झाला. नाहीतर उगाच फोन करून मी सुपरस्टार मकरंद अनासपुरे बोलतोय म्हणजे नाहीयेस तू. पण कुणीतरी जर म्हणलं की आज आपल्याकडे सुपरस्टार मकरंद अनासपुरे आले, तर तुम्ही असू शकता.
स्वतःच आपण म्हणणं, बघ तू बरेच जणांना स्वतःच कॅनव्हासिंग स्वतःच करतात. मग मी त्या सगळ्या ह्याच्यात अडकलेलो नाही. माझं कुठलंही तू सोशल मीडियावर गाजावाजा बघणार नाहीस, काय नाहीस. मी कधीही कुठेही जाऊन सेल्फी काढला, आता आपण इंटरव्ह्यू करतोय तर मी कधीही असं करून माझे कुठलेही ते काय इंस्टाग्राम अकाउंट नाहीत, काही नाहीत. माझा मोबाईल नंबर आहे, तुम्ही माझ्याशी बोला, दॅट्स इट. मी कधीही कुठेही स्वतःला मांडत बसत नाही, कारण काय ते दुष्टचक्र आहे. मग तुला तुझ्या आवडीसाठी वेळ नाही मिळणार. मग तुला काय करायला लागेल, दररोज मला किती लाईक आले. अगं लोक आता अलीकडे असे होऊ लागलेत की ते ताटाचे सुद्धा फोटो पाठवतात ग, आमच्याकडे आज चिकन, आणि असं करून तो फोटो. त्यातनं काय तुम्हाला दाखवायचं, म्हणजे चिकन म्हणजे जो बघणार आहे त्याला काय, त्याची काय रिॲक्शन असणार, त्यांनी का लाईक करायचं तुमच्या करतात. हो, म्हणजे हे किती, आता कसं म्हणू, डार्विनच्या सिद्धांतानुसार माणसाला आधी शेपूट होतं, ते काळाच्या ओघात नष्ट झालं कारण त्याचा वापर झाला नाही. मग उद्या माणसाच्या मेंदूचंही असंच होईल असं मला वाटू लागलं. जर आपण वापरलंच नाही तर मग ते सगळंच गमतीशीर होईल. तर म्हणून तुम्हाला बघताना कसं बघितलं पाहिजे, नॉर्मल बघा. आपण कसं असतं बघ की यश कशावर मानायचं हाही मुद्दा आहे. काही जणांना गाड्यांमध्ये यश वाटतं, मी पॉश गाडी घेतली म्हणजे मी मर्सिडीज घेतली, मी फरारी घेतली, वगैरे वगैरे. काही जणांना त्यात आनंद आहे. काही जणांकडे 22 बुटांचे जोड असतात, त्यांना वाटतं की 25 आले म्हणजे अजून तो आनंदी. काही जणांना घड्याळाचं असतं, काही जणांना कपड्यांचं असतं, काही जणांना परफ्युम्सचं असतं. तर मला असं वाटतं की हे सगळं इल्युजन आहे मे बी. पण तुमच्या एवढं यशाचं शिखर गाठल्यानंतर हे सगळं बोलणं खूप सोपं आहे असं नाही वाटत का? नाही, मी हे आधी माझी कल्पना होती, आताही आहे. आधीही मी तसाच होतो, आताही मी तसाच आहे. फक्त काय झालंय, ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये माणसं खूप जवळून कळाली, त्यामुळे जी जवळची आहेत ती जवळचीच राहिली. काही माणसं जवळची राहिली नाहीत, काही जण सुटली त्या सगळ्या ह्याच्यात. तर हा सगळा प्रवास असतो तुमच्या आकलनाचा. तुम्ही काय शिकत जाता, तुम्ही कशी प्रक्रिया बघत जाता, तुम्ही किती त्रयस्थपणे ते पाहता, आणि मग तुम्ही पाहताना काय शिकता. कारण बघा, आपले 2 अभ्यास एकत्रित चाललेले असतात. एकतर तुम्ही रेग्युलर लाईफ जे असतं तुमचं, त्याचा एक अभ्यास असतो, म्हणजे तुम्ही शून्यातून उठलात, मग काहीतरी केलं, म्हणजे थोडं काय व्यावहारिक जगामध्ये, भौतिक जगामध्ये तुम्ही यशस्वी झालात. काही जणांना एवढाच प्रवास वाटतो, पण तो तेवढा नाहीये. तुम्ही शिकलात काय ह्या सगळ्या प्रक्रियेतनं, हा सगळ्यात महत्वाचा प्रवास आहे. तर मला असं वाटतं ह्या दुसऱ्या प्रवासाचं जास्त भान ठेवणं गरजेचं आहे, कारण ते भान बऱ्याच जणांना नसतं. कारण तोही प्रवास आहे ना, तू काय शिकतेस. कारण काल तू एका लहान मुलगा तुला रस्त्यात दिसला आणि तुझ्याकडे खायला होतं आणि तू त्याला दिलं नाहीस, हा एक दिवस गेला. आणि कधीतरी 5व्यांदा तुला जाणीव झाली की अरे माझ्याकडे आहे, मी ह्याला का नाही देत आहे, आणि मग तू द्यायला सुरुवात केलीस. हा प्रक्रियेचा भाग आहे, हा शिकण्याचा भाग. तर ती जाणीव होणं आणि त्या जाणीवांची वाढ होणं, हा प्रवास मला जास्त महत्वाचा वाटतो. म्हणजे खूप वेगळे विचार आहेत. म्हणजे कधी कधी म्हणजे असं मला या कॉन्व्हर्सेशन मध्ये असं वाटलं की हा विचार मला कधीच आला नव्हता, पण येईल ना कधी ना कधी. ती प्रक्रिया आहे. आज नाही, तुला कधी ना कधी. आता बघ, ह्या निमित्ताने तुला एक लक्षात आलं, उद्या कदाचित तुला ती जाणीव होईल, परवापासून तू कंटिन्युटीत राहशील. सो नैमित्तिक काहीतरी घडतं आणि तुम्हाला ती जाणीव होते. मी काही अगदी पहिल्यापासूनच एवढं हुशार झालो असली काही भानगड नाहीये. मी त्या शिकण्याच्या प्रक्रियेत बघत गेलो की अरे हे करू शकतो आपण, अरे हे महत्वाचं आहे. आणि चुका अजूनही करतो मी, अजूनही तेवढाच भंपक आहे, अजूनही तेवढ्याच मूर्ख चुका करतो, तसं आहेच आहे. फक्त हे आकलन होत चाललंय, ही महत्वाची गोष्ट आहे. मगाशी तुम्ही म्हणालात की नाना पाटेकरांनी तुम्हाला या इंडस्ट्रीत आणलं. हो. सो त्यानंतर स्ट्रगल करताना किंवा काम मिळवण्यासाठी त्यांचा कधी आधार घ्यावा लागला तुम्हाला? अर्थातच, म्हणजे कारण आल्यानंतर त्यांनी मला सगळ्यात पहिलं, पण मी काय झालं, मी आल्यानंतर 1 वर्षांनी त्यांना भेटलो. बर. कारण मी मंगेश आणि मी एकांकिकेत होतो. तर मंगेश मला म्हणाला मी मुंबईत आल्याशिवाय तू काही भेटू नको, म्हणून मी ते टाळलं त्यांना भेटायचं.
आणि मग मंगेश आला, मग आम्ही भेटलो पाटेकरांना. तर ते त्यांनी मला पाहिलं आणि म्हणले, काय रे, तुझ्याबद्दल काय पेपरमध्येच वाचायचं का, तू नाटकात काम आहे, तुला भेटायला काय झालं, फोन करायला काय झालं. तर म्हणलं नाही, मंगेशला पण भेटायचं होतं ना, असं म्हणून मी ते. तर त्यांनी मला सुरुवातीच्या काळात खूप अगदी आणि ते इतके मोठे सुपरस्टार होते तेव्हा हिंदीमधले, क्रांतीवीर, तिरंगा, अशा काळातली गोष्ट. तर मी यशवंत त्यांच्याबरोबर केला. यशवंतचा मी सहाय्यक दिग्दर्शक पण होतो. त्यानंतर वजूद केला. वजूदमध्ये अगदी छोटीशी भूमिका केली. आणि नंतर जयसूर्या नावाचं एक फिल्म जे अर्ध्यात बंद पडलं, अजीज मिर्झा डिरेक्ट करत होते. अशी 3 प्रोजेक्ट मी इनिशियली त्यांच्याबरोबर करून, आणि त्यांनी मला शिकवलं सगळ्यात महत्वाचं काय. तर त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांनी शिकवलं मला आणि प्रेम केलं माझ्यावर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी तुला सांगायचं तर वजूदच्या वेळेसची गोष्ट आहे. तर मला तेव्हा ना काहीच माहित नसायचं ना, मुंबईतला आपण नवीन असतो आणि मुंबई महानगर आहे ना, मोठंच्या मोठं. आणि आपण तर अगदी खेड्यापाड्यात छोट्याशा गावात आलेलं ना, मग इथं कसं यायचं, तिथं कसं यायचं. आणि ते लोखंडवालंच शूटिंग होतं वजूदचं. आणि मला विचारण्यासारखे फक्त पाटेकर होते. आता गंमत बघ कशी आहे. तर मी त्यांना फोन केला, म्हटलं सर हे लोखंडवाला हा ऍड्रेस दिलाय मला, तर ते आणि ते घ्यायचे फोन त्या काळात. आणि मग तिथं कसं यायचं, तू कुठून येणार आहेस, मी आमदार निवासात. मग चर्चगेटहून हे पकडून अंधेरीत बाहेर आलास की तिथे सिटी बस मिळेल, मग त्या बस मधनं येऊन इथे उतर. तुला माझं घर माहितीये? नाही सर. अरे मी लोखंडवालातच राहतो, मग इथे ये माझ्याकडे, मग आपण बरोबर जाऊ. बरं सर. मग सकाळी मी आपलं 7 वाजता, 7ची शिफ्ट आहे, 7 वाजता सरांकडे. मग ते आत गेल्यावर म्हणले, बरं काय तू नाश्ता केलायस? हो सर. मी ते आपल्याकडे बघणार, खोटं कशाला बोलतोस तू. 7 वाजलेत आता, म्हणजे तू निघाला 6 वाजता असशील. तर 6 वाजता चर्चगेटला नाश्ता कोणी ठेवलाय तुझ्यासाठी? नाही सर. आम्ही सांगायचं नाही केला म्हणून, त्यात काय एवढं. आणि मग स्वतः त्यांनी मला नाश्ता बनवून खाऊ घालून, मग तर हे प्रेम त्यांनी त्या काळात केले. आणि जेव्हा मी अगदीच कुणी नव्हतो बघ. आणि त्यामुळे त्यांची अटॅचमेंट ही माझी फॉर एव्हर आहे, म्हणून मी त्यांना गुरु मानतो. कारण बघ, नुसतं तुला शिकवणं किंवा तुला संधी देणं ही त्यात बारीक बारीक गोष्टी. आता यशवंतला मी असिस्टंट डिरेक्टर होतो, तर मला कसं शिकवायचे ते, की ते इन्स्पेक्टर होते त्यामध्ये. मग ते मध्येच यायचे आणि म्हणायचे, काय रे माझं रिव्हॉल्वर इकडे होतं की इकडे? सर इकडे होतं. नक्की? चुकलास तर मारे ना? नाही सर होतं. मग सर गेले, मी आपलं उत्तर कॉमन सेन्सने दिलेलं असायचं की ते राईट हँडचे आहेत, म्हणजे मग रिव्हॉल्वर काढताना असं काढतील. आणि मग पटकन कंटिन्युटीचा अल्बम बघून हा बरोबर आहे. तर हे त्यांनी मला शिकवलं. मग ते एकदा मी कंटिन्युटी सीट लिहित होतो, मग ते म्हणाले, ते आले आणि ते म्हणाले, काय लिहितोस? माझं हँडरायटिंग चांगलं आहे. तर मी अगदी छान हस्ताक्षरात वगैरे ते म्हणले, काय करतोयस? तर मी म्हटलं सर ते कंटिन्युटी, तो शॉर्ट झालाय त्याचं सगळं डिस्क्रिप्शन. ते म्हणले, हे केलंस तर कारकून होशील, तू कारकून व्हायला आलायस का? नाही. मग मला सांग, दिवसभरात किती सीन होतात आपले सिनेमा? म्हटलं सर एखादा सीन होतो, कारण हिंदीमध्ये एखादा सीन होतो. आणि किती शॉर्ट्स होतात? सर एक 12 ते 15. मग तेवढे तुझ्या लक्षात राहत नसतील तर तू केळी का विकत नाहीस बाजारात? तर ते म्हणले, काय करायचं, सिनेमा हा कॅमेऱ्यासमोर घडतो ना, कागदावर नाही. तर दिवसभर कॅमेऱ्याच्या समोर बघ काय घडतंय ते, सगळ्या गोष्टींचा अभ्यास कर, आणि सगळं पॅकअप झाल्यावर 1 तास बस ते लिहित, आठवण करून काय काय आपण शॉर्ट्स घेतले. नाही तर कारकून होशील. बघ आता ही किती महत्वाची पद्धत आहे. हो ना. आणि म्हणून मी जेव्हा आज डिरेक्टर, मी दुसरा सिनेमा डिरेक्ट केला, पण मी कागद घेऊन हिंडत नाही सेटवर, कारण मला त्यांनी सांगितलं ते पटकन लक्षात आलं. कागदांची काय गरज आहे? कागदात तुम्ही आधी अभ्यास करा किंवा नंतर लिहा. मी सिनेमा कॅमेऱ्यासमोर आहे ना. आणि मग मला ती सवय लागली. मग मी कॅमेऱ्यासमोर जवळच थांबून तिथे शिव्या खायचो कॅमेरामनच्या, दिग्दर्शकांच्या, पण मी थांबून तिथे काय घडतंय, लेन्स काय लावली, फ्रेम काय, हे मला त्या काळात मग हळूहळू कळू लागलं. दिग्दर्शन तुमचं प्रेम आहे ना? हो, म्हणजे अभिनय हा जरी व्यवसाय असला तरी दिग्दर्शन हे प्रेम.
आणि आता तुमची आता पिफला गेली आहे फिल्म. हो, मी दुसरी फिल्म आता डिरेक्ट केली. पहिली मी डॅम्बिस केली होती, बरोबर. ज्याला बॉस्टन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये अमेरिकेतलं स्पेशल इंडी स्पिरिट रेकग्निशन अवॉर्ड होतं ओहो, बरं 2012 मध्ये. बरं. आणि आता मी डिरेक्ट केली काळोखाच्या पारंब्या. तर ती पिफ पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला मराठीमध्ये कॉम्पिटिशनला सिलेक्ट झाली. बरं. तर ती एक गोष्ट. वा वा. पण माझी आवड दिग्दर्शन. या सगळ्याबरोबर तुमचं सामाजिक कार्य सुद्धा भरपूर आहे, जे सगळ्यांनाच माहिती आहे. मला असं तुम्हाला विचारायचं की तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये त्या कामाने कसा आणि काय बदल घडवला? ऍक्च्युअली नाम फाउंडेशन हे सगळी संकल्पना ही नाना पाटेकरांची. बरं. मला त्याचा अंशतः भाग होता आलाय हे माझं भाग्य. दुसरं नामनी मला काय दिलं यापेक्षा नामनी मला माणूस म्हणून घडवायला सुरुवात केली हे सगळ्यात महत्वाचं. माझ्यातल्या ज्या चुका आहेत त्या दुरुस्त करण्याची संधी नामने मला दिली. त्यामुळे ते नामचे उपकारच माझ्यावरचे. माणूस म्हणून जगण्याची प्रक्रिया आता सहज सुलभ होत चालली, आता पाहता येतं. तर म्हणून ती गोष्ट जास्त महत्वाची. पण याचं श्रेय सर्वस्वी नाना पाटेकरांचं आहे. आणि आजही त्यांच्याकडे पाहतो, आजही त्यांचं बोलणं ऐकतो. ते फार महत्वाचं असतं. आजही ते तितक्याच निगुतीनं खूप महत्वाच्या गोष्टी सांगतात. बाबा आमटेंच्या सहवासात ते जास्त राहिले, त्यामुळे त्यांचं सामाजिक कार्य हे खूप आधीपासून आहे. फक्त काय की त्यांनी कधी गाजावाजा त्याचा केला नाही. आणि मला वाटतं ती महत्वाची गोष्ट आहे. मग महत्वाची गोष्टी, वाक्य ते आपल्याला सांगत राहतात कधीही. एकदा मला ते म्हणाले की बाबांनी त्यांना असं सांगितलं आमट्यांनी की चांगल्या कामाचाही माणसाला उन्माद होतो. मी चांगलं काम करतो ह्याचाही. बघ आता हे किती महत्वाचं आहे. मग आपण चांगलं काम करतो ह्याचा उन्माद होता कामा नये. त्यातून येणारं देवत्व नकोय. कारण कलावंत म्हणल्यानंतर तुम्ही माफक व्यसनी असता, तुमचं डे टू डे रुटीन असतं. तर त्यातून देवत्व कशाला पाहिजे? बरं, ह्यातनं साधायचं काहीच नाहीये. साधायचं काय आहे तर पुढच्या एका पिढीला त्यातून कोणी ना कोणी प्रेरणा घेऊन त्याचं एक कार्य, म्हणजे हे रिले कॉम्पिटिशन सारखं आपण बॅटन घेऊन पळायचं, आपण एका टप्प्यावर पोहोचलो की दुसऱ्याच्या हातात द्यायचं, तो कंटिन्यू करायचा. कारण काय तर समाजाने आपल्याला दिलेलं आहे. मी मुंबईत आलो तेव्हा 500 रुपये घेऊन आलेलो आहे. आज मला ह्या व्यवसायाने म्हणजेच लोकांनी स्वीकारलं म्हणून मला आर्थिक सुबत्ता मिळाली, सगळं मिळाले. मग आता ही माझी वेळ आहे की मी काही अंशी परतफेड करायला पाहिजे ना. तर ती काही अंशी मी करतो आहे आणि मला त्याचा भाग होता आला याचा मला जास्त आनंद आहे, समाधान आहे की आपण चला काहीतरी एक समंजसपणे बरंही करतो आहोत. म्हणजे पुलंचं जसं म्हणणं आहे की हे जग मी सुंदर करून जाईन, तर मला हे वाक्य इतकं आवडतं. पुलंची काही वाक्य फारच श्रेष्ठ आहेत, ती मला फार आवडतात. तर तसं हे आपण आपल्या पुरतं आपल्या पद्धतीनं सुंदर करता येईल का ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. ते फार ग्रेट असलं. हे बघ काय असतं की त्याचाही गाजावाजा खूप करता कामा नाही. म्हणजे आम्ही सामाजिक कार्य करतोय याची डंगडंग करण्याची गरज नाही. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं करतो जो समंजस आहे. एखादा माणूस एखाद्या गल्लीमध्ये वाचनालय चालवत असला तरी सुद्धा तो तेवढाच श्रेष्ठ आहे. छोटंसं काम करणारी, पण त्यांचा वाटा हा जास्त मोठा आहे. त्यांची ही व्हॅल्यू तितकीच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की फक्त आम्ही प्रसिद्धीच्या झोतातलेत कलावंत आहोत म्हणून त्याचा जास्त गाजावाजा कदाचित झाला असेल. पण ही आपल्या सगळ्यांची भूमिका आहे, त्याच्याशी संबंधित असलेल्या प्रत्येकाची. ज्याने 11 रुपये कॉन्ट्रीब्युशन दिले तो सुद्धा तितकाच महत्वाचा आहे ह्या सगळ्या चळवळीमध्ये. त्यामुळे म्हणून मी बोलताना म्हणलं की मी अंशतः भाग आहे त्याचा. आम्ही काही पूर्णत्व नव्हे, पण आम्ही पण त्याचे भाग आहोत. पण एक चांगलं काम करायला मिळतं ह्याचा आनंद आहे. आणि त्याला जबाबदार बाकीचे जास्त लोक आहेत, असं आहे. तुम्ही जेव्हा मुंबईत आलात तेव्हा खूप स्वप्न घेऊन आलात. ती सगळी स्वप्न पूर्ण झाली असं वाटतं तुम्हाला? बघ, मी स्वप्नापेक्षा वास्तवात जास्त जगतो.
कारण काय बघ, मला असं वाटतं की स्वप्न म्हणजे काय असतं शेवटी, मी काय स्वप्न बघायचं असतं असं काही हे नसतं. आणि आपण आपल्याला वाटायला आलेलं काम हे अत्यंत निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करणं ही महत्वाची गरज आहे. भले माझी भूमिका 2 मिनिटाची असेल, पण मी तितक्या स्ट्रॉंगली केली आहे का, तितक्या प्रामाणिकपणे केली आहे का, याच्यावर मी विश्वास ठेवतो. एक. दुसरं, मी पाटी पुसण्यावर विश्वास ठेवतो. माझी कालची पाटी मी आज लख्ख सकाळी पुसतो आणि मग मी कामाला लागतो. कारण मी काल काय केलं हे महत्वाचंच नाहीये. काल मी किती यशस्वी, तो काल आहे. आता मी यशस्वी आहे हा कालखंड गेला ना. माझा हा सिनेमा यशस्वी, तो भूतकाळ झाला ना. मी आज काय करतोय, तर म्हणून ती पाटी पुसून मला कामाला लागता येते का. म्हणून मग माझा दररोजचा अप्रोच हा विद्यार्थ्यासारखाच, कारण मला काहीही शिकता येऊ शकतं त्या नवीन दिवसामध्ये. आज आपण बोलतोय तर मला बऱ्याच गोष्टी शिकताही येत आहेत, तर मला ते जास्त महत्वाचं वाटतं. तुमची बायको सुद्धा तुम्हाला नाटकातूनच मिळाली ना? हो 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 तुमची ओळख तिथे झाली का? हो, जाऊबाई जोरात मध्ये. अच्छा. शिल्पा विचारे असं तिच्या माहेरचं नाव. आणि जाऊबाई जोरात मध्ये आमची भेट झाली आणि आमचं लग्नही झालं. आणि आज 2 अपत्य आहेत आम्हाला, एक मुलगा एक मुलगी, इंद्रायणी आणि केशव माझा मुलगा. तर मला असं वाटतं की तिला जास्त श्रेय आहे माझ्या या सगळ्या गोष्टींचं. कारण ती माझ्या आयुष्यात नसती तर मी कदाचित कलावंत म्हणून वाहवतही गेलो असतो वगैरे, असंही आहे. तिने एक बाजू खूप खंबीरपणे सांभाळली आहे, त्यामुळे हे सगळं श्रेय तिला आहे. म्हणजे मी काश्मीर प्रश्न, अमेरिकेचा अध्यक्ष कोण होणार या निवडणुकीत, अशा महत्वाच्या प्रश्नांवर व्यस्त असतो. आणि ती घरात काय करायचं, मुलांना कुठल्या शाळेत टाकायचं, अशा छोट्या छोट्या प्रश्नांमध्ये ती व्यस्त असते. पण ती आहे म्हणून हे सगळं व्यवस्थित चाललंय. मला खूप मजा आली तुमच्याशी बोलताना. नाही, रादर तुमचं सगळं जे मी ऐकतेय ना मगासपासून, मला माहिती नव्हतं आपली तशी भेट कधी झाली नव्हती. पण एवढी सिम्प्लिसिटी आणि एवढा मोठा माणूस, मला आय एम ओव्हरवेल्ड. म्हणजे खरं तर ना, आम्ही हे जे गिफ्ट आहेत ते सुरुवातीला देतो, पण सुरुवातीलाच चर्चा इतक्या रंगल्या आणि मी इतकी ते वाहवत गेले तुमचं सगळं ऐकताना. सॉरी. दिल के करीब कडून एक छोटीशी भेटवस्तू तुम्हाला. होली लामाकडचे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत. शिल्पा त्यांना नक्की द्या, त्यांना आवडतील. हो, अर्थातच हे तिलाच देईन मी. आणि ऑर्गॅनिकचं महत्व आता अलीकडच्या काळात आपल्या सगळ्यांनाच पटत चाललंय. तर शेतकरी बांधवांकडनं पण पुन्हा आपण बॅक टू स्क्वेअर वन, म्हणजे आपण ऑर्गॅनिकच होतो, आता पुनश्च ऑर्गॅनिक कडे वळणं गरजेचं आहे. पण थँक्यू मकरंद दादा, खरंच खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलताना. आणि इतक्या वर्षांची जी माझी काय म्हणतात ख्वाहिश होती तुमच्याशी गप्पा मारायची, ती आज पूर्ण झाली. आणि दिल के करीबच्या प्रेक्षकांना सुद्धा खूप बरं वाटलं असेल की तुम्ही आज दिल के करीब मध्ये आलात आणि एवढ्या दिल के करीब आणि दिलखुलास गप्पा मारल्या. हो, धन्यवाद मनापासून. थँक्यू सो मच. आणि तुम्ही सगळे पाहत रहा दिल के करीब.